श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचे नाव आहे आम्ही जावा जावा मैत्रिणी. तर चला बघूया आपण आज आपण फालुदा करत आहोत. तर मँगो फ्लेवरचा फालुदा बनवत आहोत. त्याच्यासाठी 1 लिटर दूध घेतलेलंच आहे, सकाळीच घेतलं होतं. मग म्हटलं 4 वाजता वगैरे आपण मुलींसाठी फालुदा वगैरे बनवावं. मग त्याच्यासाठी छानपैकी एका पातेल्यात 1 लिटर दूध घेतलं आणि त्याला छानपैकी भुकळी वगैरे येऊन दिलं. त्यामध्ये मँगो फ्लेवर आपला फालुदा त्याच्यामध्ये मिक्स केला आणि छानपैकी त्याला 15 मिनटं छानपैकी त्याला ढवळत उकळी चांगली येऊन दिली आणि 15 मिनटं छानपैकी त्याला थोडंसं मिक्स केलं आणि छानपैकी त्याच्यानंतर आपण थोड्या वेळ त्याला छान मिक्स होऊन द्यायचं अशा प्रकारे. आणि पाहू शकता हे मस्त मिक्स झालं आणि हे एका डिशमध्ये नंतर काढून थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये आपल्याला ते थंड करायला ठेवायचं आहे. आणि मस्त थंड वगैरे झाल्यानंतर त्याची टेस्ट खूप छान अशी लागते. हे तुम्ही घरी इन्स्टंट लगेच बनवू शकतात. खूप छान याची टेस्ट लागते. अशा प्रकारे आपला हा फालुदा तयार झाला होता आणि 5-5:30 होऊनच गेले होते. मग त्याच्यानंतर मग काय घरातली कामे वगैरे लगेच सुरू करावे लागतात, रात्रीची दिवाबत्तीची वगैरे. मग घरामधील सर्व काही 5-5:30 वाजता घर वगैरे झाडून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर दिवाबत्तीची वेळ झालेलीच होती. मग त्याच्यामुळे सर्व स्वच्छ वगैरे केलं. दिवाबत्ती म्हटलं लावून घ्यावं. बाळं उठलेलेच होते, त्यांना खायला वगैरे म्हटलं घालावं. त्यांना घातल्यानंतर पटकन घर स्वच्छ वगैरे करून घेतलं. आज पूर्ण दिवस कामामध्येच गेलता. गार्डनिंगचं काम केलं होतं. त्याचबरोबर देवघर वगैरे पण काढलं होतं. याचा पण ब्लॉग मी टाकलेला आहे. मग अशा प्रकारे तुळशीला पण दिवा लावायचा होता. आम्ही म्हणजे तुळशीला जो दिवा लावतो तो आम्ही तुपाचाच दिवा लावतो. तुम्ही कोणता दिवा लावतात ते नक्की कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. पण सहसा गाईच्या तुपाचाच दिवा आपल्या तुळशीजवळ लावत जा. मग त्याच्यानंतर मी देवासमोर दिवा वगैरे लावला, शुभम करोती वगैरे मुली वगैरे आम्ही म्हटलो. त्याच्यानंतर आपलं नित्यसेवा मी रोज वाचते, आम्ही वाचत असतो. मग नित्यसेवा वगैरे वाचून वगैरे घेतली आणि मग दिवा वगैरे लावून घेतला छानपैकी. आज खूप प्रसन्न असं वाटत होतं. खूप दिवसांनी साफसफाई झाली होती देवावरची वगैरे. आणि तुपाचा दिवा वगैरे तुम्हाला म्हटलं आहे आपल्या तुळशीजवळ लावत जा. नंतर रात्रीच्या किचनची तयारी झाली. आज म्हटलं वांगे खावावे, वांग्याची भाजी खावी. त्याच्यासाठी म्हटलं चला वांगे घेतले. आता शुक्रवारीच मार्केटमधून वांगे आणली होती. म्हटलं चला वांग्याची भाजी करावी. तर मग ताईंनी चांगले स्वच्छ वगैरे वांगे धुवून वगैरे घेतले. त्याला छानपैकी त्याचे 4 काप केले, भाग केले आणि त्याच्यासाठी जी सामुग्री लागते तर त्याच्यासाठी शेंगदाणे घेतले होते. त्याच्यानंतर लसूण घेतल्या होत्या, 1 कांडी लसूण. त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे हे सर्व काही मिक्सरमधून काढलं होतं. सर्व एकत्र करून छानपैकी त्याची टेस्ट लागते. आणि आम्हाला जास्त तिखट आम्ही खात नाही. त्याच्यामुळे काय होतं ते भाजीला जो कलर असतो तो कलर आपला सहसा जास्त रेड वगैरे येत नाही. सर्वजणांना मोस्ट ऑफ जणांना असं वाटतं की अरे भाजी अशी नाही का पांढरट का होते वगैरे. आम्ही जास्त तिखटचा वापर करत नाहीत. मग कसं मुली पण कधी कधी खातात ना, मग त्यामुळे आम्ही सहसा जास्त तिखट वगैरे खात नाही. अशा प्रकारे ते सारण बनवून घेतलं. शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यानंतर लसूण वगैरे ते सगळं मिक्स करून हे केलं. त्याच्यात हळद वगैरे मिक्स करून त्या वांग्यांमध्ये भरलं. आणि मग अशा प्रकारे सर्व वांगे भरून वगैरे झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडीच आधी थोडंसंच मीठ टाकलं होतं चवेमुळे. आणि एकीकडे गॅसवर कढई वगैरे ठेवली आणि मग रेसिपीला सुरुवात केली. म्हटलं चला आजची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. तर याच्यामध्ये आज थोडं तूपच ॲड केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे ते डबल सांगत नाही.
आणि जे सारण वगैरे होतं ते तेलामध्ये छानपैकी परतून वगैरे घेतलं आणि त्याच्यात जे आहे पाणी ते त्याच्यामुळे ते पांढरट झाले. आम्ही तिखटचा बिलकुल वापर करत नाही, जास्त नाहीच सहसा. मग अशा प्रकारे ही आजची भाजी झाली, त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकली. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच नक्की हा व्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.